कोपरगाव शहरातील लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे स्मारक परिसरात मोकाट डुकराच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या विकास अरुण डुमरे वय 32 राहणार शारदानगर कोपरगाव यांची मृत्यूशी सुरू असलेली 11 दिवसांची झुंज अखेर अपयशी ठरली. शुक्रवार दिनांक 31 जुलै रोजी उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने शारदानगर परिसरासह संपूर्ण कोपरगाव शहरात हळहळ व्यक्त होत आहे. रविवार दिनांक 20 जुलै रोजी दुपारी सुमारे 3:30 वाजण्याच्या सुमारास विकास डुमरे हे दुचाकीवरून लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे स्मारक परिसरातून जात असताना अचानक रस्त्यावर आलेल्या मोकाट डुकराने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली होती. या भीषण अपघातात त्यांच्या डोक्यासह शरीराच्या विविध भागांना गंभीर दुखापत झाली होती. अपघातानंतर त्यांना तातडीने कोपरगाव शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना नाशिक येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. तिथे काही दिवस उपचार सुरू ठेवण्यात आले. त्यानंतर अधिक उपचारासाठी त्यांना शिर्डी येथील साईबाबा सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र उपचार सुरू असतानाच शुक्रवार दिनांक 31 जुलै रोजी त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर संपली. विकास डुमरे हे कोपरगाव शहरातील युवा मोबाईल येथे कामाला होते. त्यांच्या अकाली निधनाची वार्ता समजताच मित्रपरिवार, नातेवाईक आणि परिचितांमध्ये शोककळा पसरली असून डुमरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान या दुर्दैवी घटनेमुळे कोपरगाव शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शहरातील नागरिकांनी मोकाट जनावरांमुळे वाढणाऱ्या अपघातांबाबत तीव्र चिंता व्यक्त केली असून अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी संबंधित प्रशासनाने तातडीने प्रभावी उपाययोजना करून कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. संवाद महाराष्ट्रासाठी रवी वाघडकर, कोपरगाव.